योजना खूप महत्त्वाची माहिती असणार आहे। अनेक लाडक्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत। लाखो लाडक्या बहिणींना डायरेक्ट पैसेच आले नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या टेन्शनमध्ये वाढ झालेला आहे। मार्च एप्रिलचा हप्ता वितरण संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अजून 1 ते 2 दिवस वितरण होण्याची दाट शक्यता आहे, कारण मोठ्या प्रमाणात वितरण अजूनही आलेलं नाही किंवा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। त्याआधी लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची सूचना असणार आहे। लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावरती सध्या अफवा जे पसरवण्याचं काम सुरू आहे। अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो फसू नका, कारण तुमचे खाते महत्त्वाचे आहे, तुमचे बँक बॅलन्स महत्त्वाचं आहे, तुमचं प्रायव्हेट डेटा महत्त्वाचा आहे। तर महिलांनी गर्दी करू नये। लाडकी बहीण योजनेची KYC अंतिम तारीख 31 मे 2025 आहे। KYC नाही केल्यास योजना बंद केली जाईल। लवकरात लवकर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेवा केंद्रात जाऊन KYC करून घ्या। अशा फेक बातम्या पसरवल्या जात आहेत। तर महिला व बालविकास विभागाने स्पष्ट म्हणणं आहे की KYC बाबत कोणतेही शासन आदेश किंवा परिपत्रक जारी झालेले नाहीत। अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच ही माहिती जाहीर करण्यात येणार आहे। अफवांवर विश्वास ठेवू नका। आपण परवा जो GR दाखवला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की जून महिन्यामध्ये KYC सुरू होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभाग जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन गर्दी करू नका। कोणतेही कागदपत्रे घेत नाही, तुमचंच टेन्शन वाढणार आहे, तुमचंच हेलपाटा होणार आहे। कोणते कागदपत्र जमा करायचे किंवा अधिकृत माहिती जेव्हा येईल तेव्हा नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून, म्हणजे योजना यात्राच्या माध्यमातून तुम्हाला 100% देणार आहे। त्यामुळे सध्या कुठेही जाऊ नका, कारण लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, जवळजवळ 60 लाखांपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा असंच झालं होतं व आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगितलंच होतं तुम्हाला सुद्धा, व ज्यानंतर जे पर्याय असतील किंवा जे काही ऑप्शन आले ते सांगितलं होतं। त्यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा सुरू झाले होते। तर आता लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आधार सीडिंग आणि NPCI मॅपिंगची अडचण आहे। अनेक लाडक्या बहिणींनी विचारलं होतं मला, तर अनेक महिलांची KYC यशस्वी झाली आहे, तरीही पेमेंट फेल किंवा पेंडिंग दिसत आहे। त्याचे मुख्य तांत्रिक कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याचे NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी मॅपिंग नसणे। हे एकदा तपासायचं आहे। टेक्निकल इश्यूसुद्धा येत आहे, कारण मोठ्या प्रमाणात पैशांचं वितरण होत आहे। डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च व एप्रिल महिन्याचे पैशांचं वितरण होत आहे। त्यामुळे आधार सीडिंग आहे का, NPCI मॅपिंग आहे का, अडचण येत आहे का, ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगा, कारण अनेक जिल्ह्याहून लाडक्या बहिणी विचारत आहेत हप्ते कधी वितरण होणार आहे। आता लाडक्या बहिणींनो, सरकारने म्हणजे महिला व बालविकास विभागाचे काम होतं की हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे किंवा किती लाडक्या बहिणी आहे ज्यांचे खात्यात पैसे आले नाही त्याचं कारण स्पष्ट करणे। कारण लाडक्या बहिणींच्या टेन्शनमध्ये आता वाढ होत आहे, चिंतेमध्ये वाढ होत आहे, कारण कालसुद्धा हप्त्याचं वितरण झालं नाही। मात्र आता अशी माहिती मिळत आहे की लाडक्या बहिणींनो, टेक्निकल इश्यूमुळे आता पैशांचे वितरण थांबले होते, मात्र परत 2 दिवस अजून सुरू होणार आहे। तर KYC चुकली होती किंवा झाली नाही, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हप्ता आला नाही, KYC यादीमध्ये तुमचं नाव नाही, रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाभ घेतला असलेल्या महिला असेल किंवा जून जुलै हप्ता तुम्हाला आला नाही, तर तुम्ही अपात्र असणार आहे। मात्र फेब्रुवारीपर्यंत पैसे मिळाले तर 100% पात्र बहिणी आहेत। पण आता KYC पडताळणीनंतर ही पहिल्यांदाच वितरण झालेलं आहे व KYC करताना तुम्हालाही माहिती आहे की पती किंवा वडिलांचा आधार कार्ड तिथे देण्यात आलेला आहे। पती किंवा वडील हयात नसतील तर तिथे मृत्यू प्रमाणपत्र किंवा पतीसोबत जर डिवोर्स झाला असेल तर त्या संदर्भात डॉक्युमेंट्स कागदपत्र तुम्हाला तिथे जमा करावे लागले होते। मात्र पती आणि वडिलांची आता संपूर्ण माहिती तिथे गेलेली आहे। ज्यांचे आधार कार्ड जोडलेले आहे त्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत असे दिसून येत आहे, कारण तुमचा पूर्ण जी माहिती आहे ती सरकारकडे आहे, डेटा पूर्ण सरकारकडे आहे, ज्यामध्ये तुमची पात्रता यादी असणार आहे। ह्या पूर्ण तर निकष आहेतच, पण 4 चाकी वाहनाची असू द्या किंवा तुमचं जे काही उत्पन्नाचं असेल, त्यानंतर टॅक्स फिलर, सरकारी नोकरदार, ही सगळी माहिती तिथे असणार आहे। आता लक्षात घ्या, जरी पैसे आले नसेल ते एकदा तपासून घ्या, कारण शेवटची संधी आहे। बँक खाते चालू आहे का, ॲक्टिव्ह आहे का, 6 महिन्यांपासून तुमचं व्यवहार नसेल तर खाते डॉर्मेंट होतं, डॉर्मेंट खात्यावरती सरकारी DBT जमा होत नाही। बघा, हे सक्रिय आहे का एकदा तपासा, कारण लाडक्या बहिणींनो खूप महत्त्वाचं आहे। तुमच्यासाठी जशी हे पैसे महत्त्वाचे असेल तसेच माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझीसुद्धा तळमळ आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हावे, त्यामुळे नक्कीच तुमच्यासाठी हे काम करत आहे। झिरो बॅलन्स किंवा KYC इनकम्प्लीट असल्याची अडथळा येत आहे, त्यामुळे एकदा बँकेत जाऊन तपासणी करा, तुमच्या खाते चालू आहे का, ॲक्टिव्ह आहे का, कारण 6 महिने व्यवहार झाला नसेल तर
DBT मार्फत सरकारमार्फत कोणतेही पैसे जमा होत नाही. आधार लिंक आणि NPCI मॅपिंग आहे का बघा, कारण फक्त बँकेला आधार लिंक असणं पुरेसे नाही, आधार NPCI सर्व्हरला सीड किंवा मॅप असणे गरजेचं असतं बघा. आधार कार्ड आहे, NPCI सर्व्हर आहे आणि बँक अकाउंट असणार आहे, जेणेकरून DBTचं पेमेंट NPCI वरूनच जातं. तुम्हालाही माहिती आहे NPCI इनॅक्टिव्ह असेल तर पैसे परत जातात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणीचं असंच झालं व आपण सांगितल्यानंतर लाडक्या बहिणीने ते पटापट ॲक्टिव्हसुद्धा करून घेतलं व पटपट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले आहेत. त्यामुळे बँकेत स्पष्ट विचारा, माझं NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे, हे काम करून घ्यायचं आहे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर. त्यानंतर DBT मार्फत, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एनेबल्ड आहे का बघा. डिसेबल्डसुद्धा ऑप्शन होतं, त्यामुळे ते चालू आहे का बंद आहे एकदा तपासा, कारण फेब्रुवारीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. आता हे मार्च व एप्रिलचे पैसे आपले बंद होऊ नये असं वाटत असेल तर हे कामं तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण आपले हक्काचे पैसे आहेत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली योजना आहे. सरकार म्हणतंच की आपल्याला इंडिपेंडेंट बनवण्यासाठी किंवा आपल्याला निर्णयात्मक भूमिका लागण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हे कामं पटापट करून घ्यायचं आहे. DBT एनेबल्ड आहे का बघा. DBT हा सरकारचे पैसा थेट खात्यात टाकण्याचा मार्ग आहे व बँकेच्या सिस्टीममध्ये DBT ऑप्शन ऑफ असल्यास पैसे येत नाहीत. जुने खाते किंवा बदललेली ब्रांच असल्या DBT बंद असू शकते. यामध्ये कोणतं कारण आहे तुम्ही सांगा. कोणतंही कारण नसेल तरीसुद्धा एकदा सांगायचं आहे, जेणेकरून आपण लाडक्या बहिणींना मदत होणार आहे व तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. आता बघा, ही अजून काही टेक्निकल चूक होऊ शकते की जसं की तुमचे जन्मतारीख जुळत नाही, जेंडर मिसमॅच आहे, IFSC कोड चुकीचा आहे, तुमचं जॉईंट अकाउंट आहे, डुप्लिकेट अर्ज आहे किंवा जुने बंद खाते लिंक केलेलं असणार आहे. त्यापैकी कोणतंही असेल तर तुमचं पेमेंट होल्डवर होऊ शकतं. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही म्हणताय की आम्ही पात्र आहोत, आमच्याकडे ना 4 चाकी वाहन आहे, ना 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे, ना आमच्या घरी दुसरं कोणी या योजनेचा लाभ घेतं, ना आम्ही सरकारी योजनेचा कोणता लाभ घेतो, किंवा KYC केल्यानंतर तुमचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड लिंक केल्यानंतर आम्ही अपात्र झालो नाही, तुम्हाला वाटत असेल तर हे टेक्निकल 100% प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे सॉल्व करून घ्यायचं आहे बघा. जन्मतारीख जुळत नाही, तुमचं जॉईंट अकाउंट आहे, प्राथमिक धारक जुळत नाही, डुप्लिकेट अर्ज आहे, एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत, IFSC कोड चुकीचा आहे, जेंडर मिसमॅच झालेला आहे, जिथे स्त्री किंवा पुरुष तिथे जेंडर मिसमॅच झाले आहेत, जुने बँक खाते आहे. आता बघा 2024 पासून या योजनेचे पैसे तुम्हाला येत आहेत व तुम्ही काहीतरी चुकीचं केलेले आहे, जुने बंद बँक खाते लिंक केलेलं असणार आहे, तर एकदा तपासायचे आहे. नावात तफावत बघा, अनेक लाडक्या बहिणींचे लग्न झाल्यानंतर नावं चेंज झालेले आहे, त्यामुळे आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव जुळते का एकदा तपासायचं आहे. लग्नानंतर नाव बदलून अपडेट केलं का बघायचं आहे, कारण अनेक लाडक्या बहिणींना हा प्रॉब्लेम येत आहे, कारण ही योजना 2024 सुरू केलेली आहे, सध्या 2026 सुरू आहे बघा. हे जरी असं बदल असेल, सुमन रमेश पाटील, सुमन R पाटील असं नाव थोडं जरी बदल असेल तरी ते चालणार नाही, कारण स्पेलिंग सरनेम फरक NNR मध्ये DBT रिजेक्ट करू शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो हे महत्त्वाचे कारण असणार आहे. सिस्टीम एक्झॅक्ट मॅच पाहतो, अंदाजे कोणतंही नावे पाहत नाही. म्हणजेच काय, सुमन R पाटील चालणार आहे, सुमन रमेश पाटील माणसाला कळतं पण सिस्टीमला कळत नाही. लाडक्या बहिणींनो आपण अपेक्षा ठेवूया की सरकारकडून 2 दिवस अजून वितरण करा, कारण लाडक्या बहिणींची संख्या अजून खूप मोठ्या प्रमाणात राहिली आहे. अनेक लाडक्या बहिणी वाट पाहत आहे की आपल्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहे. अनेक अफवा येत आहे, त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. तुमचे काही प्रॉब्लेम असू दे कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, बहिणींना शेअर करायला विसरू नका व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.